हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सै कदाचित सरस्वत्या उपस्पृशी जलम शुचिः, विभक्ते काशीन उदिते रविमंडले, परावरज्ञ सर्षे कालेना व्यक्तरम हसा, युग धर्म व्यतिकरम प्राप्तम भुवि युगे युगे. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. शौनकादिकांनी काही प्रश्न उपस्थित केले की कोणत्या काळामध्ये कोणत्या वेळेला ही भागवत संहिता सांगितली. परीक्षितासारखा सम्राट हा प्रायोपवेशन घेऊन मरणव्रत स्वीकारून गंगेच्या तटाकावर कावर आला आणि या भागवत संहिता जी आतापर्यंत चालत आली न तो विविक्त दृष्टे, हे स्त्री आणि पुरुष या भेदाच्याही पलीकडे गेलेले होते, ज्यांना अंतःकरणात अभेदवाद ब्रह्म स्वरूपाचं दर्शन झाल्यामुळं सर्व विश्व हे ब्रह्मात्मक आहे अशा प्रकारची भूमिका त्यांची असल्यामुळं हे भेदच त्यांच्या मनात नव्हते. स्त्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे. माऊलींनी अमृतानुभवामध्ये म्हटल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष हे नावातले भेद आहेत. नाव स्त्रीचं पुरुषाचं, नावावरून आपण स्त्री आणि पुरुष ओळखतो. आकारांत असलं प्रामुख्याने ते नाव स्त्रीचं, किंवा इकारांत असेल तर स्त्रीचं, अकारांत असेल तर पुरुषाचं. असं आपण रामा म्हणजे स्त्री आणि राम म्हणजे पुरुष. पण हे भेद केवळ लेखनातले, उच्चारातले आणि नावातले. पण त्या दोघांच्या मध्ये शिवपण, भगवंताचंच स्वरूप, ब्रह्मरूपत्व जर दिसत असेल, ह्या दृष्टीने जो पाहत असेल, नामरूपाच्या पडद्याच्या पलीकडे जायची पाहायची दृष्टी आहे. आपली दृष्टी अलीकडची आहे, त्यामुळे आपल्याला भेद दिसतो. पण या भेदाच्या पलीकडे जाऊन जेव्हा ब्रह्मज्ञानी पाहतात तेव्हा ते अभेद दृष्टीने पाहतात. ही अद्वैतवादी अभेद दृष्टी, ब्रह्मदृष्टी समम भवेत, ही समत्वाची दृष्टी. समत्वम योग उच्यते, ही योग दृष्टी शुकाचार्यांची होती. आणि असे शुकाचार्य यांचं सुरुवातीला स्मरण केलेलं आहे आणि नंतर मग सांगायला सुरुवात केली की द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्यये. द्वापर युग आलं. युगपर्यये म्हणजे कालक्रमाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या वेळेला हे द्वापार आलं. कृतत्रेता द्वापार कली, कृतत्रेता द्वापार कली हे दोन गेले आणि तिसरं कृतत्रेता आणि द्वापार आलं. या वेळेला पराशराद योगी, प्रत्यक्ष पराशर मुनी यांनी सत्यवती हिच्या सह जे व्यासांची उत्पत्ती केली आणि म्हणून सत्यवती सुत असं व्यासांना नाव आहे. आपण काल बघितलं की व्यासांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यातून ही मत्स्यकन्या नव्हती तर मत्स्य जो त्यांनी त्याला फक्त दाशराज जो होता त्यांनी तिचं संगोपन केलेलं होतं. ती एका राजाची मुलगी होती, उपरिचर गंधर्वाची मुलगी होती. असो, याप्रमाणे त्यांच्यापासून व्यास उत्पन्न झाले, जे जन्मतःच 12 वर्षाचे होते. जन्मतःच प्रगट झाल्याबरोबर आई मी तपश्चर्येला निघालो म्हणून निघाले आणि तू ज्या वेळेला माझं स्मरण करशील त्यावेळेला मला उपस्थित मी होईन.
शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणेच व्यास महर्षी देखील म्हटले होते आणि तिथून निघून गेले. हे व्यास महर्षी सरस्वती नदीच्या तटाकावर बसलेले असताना, सरस्वती आज गुप्त आहे पण त्या काळात ती खळखळ खळखळ वाहत होती, धोधो धोधो प्रवाह तिचा वाहत होता. ही सरस्वती नदी आज सॅटेलाइट मधून दिसलेली आहे आपल्याला. तेव्हा या सरस्वती नदीचा प्रवाह राजस्थान जे नंतर वाळवंटामध्ये गेलं, हे वाळवंट झालं, तिथून ती वाहत होती. पण सरस्वती गुप्त झाल्याबरोबर नदीचा प्रवाह संपला आणि सगळं वाळवंट झालं. अर्थात त्या ठिकाणी सरस्वतीचा प्रवाह घोगरा नावाची नदी आज म्हटली जाते पंजाबामध्ये. अर्थात या राजस्थान हा सगळा प्रदेश घोगरा नदीने त्यावेळेला सुद्धा अत्यंत सुजलाम सुफलाम केलेला होता. ही सरस्वती नदी, तिच्या तटाकावर बसले व्यास महर्षी. शम्याप्रास नावाचा त्यांचा आश्रम होता. आश्रमाच्या तिथे बसले शांतपणाने. सकाळीच व्यास महर्षींनी आपलं दैनंदिन कर्म आटोपलं. जी काही पूजा अर्चा आहे ती आटोपली, मंत्र तंत्र आटोपले, यज्ञयाग आटोपले, आहुती दिली सूर्याला आणि उपस्पृश्य जलम शुची ही उपस्पृश्य डोळ्याला पाणी लावलं, संध्या केली. अत्यंत शुद्ध असं हे पाणी सरस्वती नदीचं ते पाणी आहे. आणि अशा शुद्ध जलाने स्नान करून संध्या पूजा वगैरे करून यज्ञयाग करून शांत बसले. वेळ कोणती होती ते म्हणतात, या वेळेला नुकताच सूर्य उगवला होता. उदिते रविमंडले, नुकताच सूर्य उगवला होता. सकाळच्या वेळचं प्रसन्न वातावरण होतं. पक्षी यांचं पूजन चाललेलं, त्याप्रमाणे नदीचा खळखळाट आहे, मंद वारा वाहतोय, सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये ते शांत बसले. विविक्त एक आसीन, विविक्त एक आसीन, शांत आपल्या आसनावर बसले, एकाकी आसनावर बसले. आणि पवित्र आसनावर बसल्यानंतर दर्भासनावर बसले असतील. यावेळेला परावरज्ञ असा शब्द वापरलाय. व्यास महर्षी कसे होते तर परावरज्ञ, पर आणि अवर, भौतिक आणि अभौतिक किंवा सांसारिक आणि पारमार्थिक, या जगातलं आणि परजगातलं सगळं त्यांना ज्ञान आहे. असे परावर, पर आणि अवर, अर्थात सगळ्या प्रकारच्या ज्ञान त्याचप्रमाणे उपासना यांनी संपन्न असलेले परावरज्ञ ऋषी कालेना व्यक्तरंहसा, याला म्हणतात दृष्टी. ते आता शिल्लक काहीच राहिलेलं नव्हतं, कर्म काही शिल्लक राहिलेलं नव्हतं, पण काळजी वाटत होती. कशाची काळजी हो? कोणाची काळजी? संसाराची नाही, आपल्या कुटुंबाची नाही. कोणाची काळजी? ते म्हणतात कालेना व्यक्तरंहसा. काल येणारा काळ अत्यंत भयानक आहे. अंत तसा आपल्याला आज पाऊस पडणार आहे की नाही हे एका यंत्राद्वारे कळतं, किंवा पुढे काय होणार आहे हे काही भविष्य दर्शक सूचक असणाऱ्या यंत्रतंत्राद्वारे कळतं. त्याप्रमाणे ऋषींना हे परावरज्ञ होते. आताचंही कळत होतं आणि भविष्य काळातलंही कळत होतं. अरे येणारा भविष्य काळ भयानक आहे, येणारा काळ साधा नाही. का? लोक कसे राहतील सांगता येत नाही. लोकांचं काय होईल? का? युगधर्म बदलत चाललेले आहेत. युगधर्म बदलले. नुसत्या त म्हटले की तपिलं ओळखणारे हे लोक होते. थोडा बदल झाला की अरे असं का होतंय, असं का घडतंय, काहीतरी नक्की कारण असलं पाहिजे. कालेना व्यक्तरंहसा, ज्याप्रमाणे भूकंप होणार आहे याची जाणीव पहिल्यांदा सर्पांना होते, पक्ष्यांना होते. का? तर त्यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे, त्यांची जी संवेदन क्षमता आहे ती फार असते. आणि त्यामुळं पक्ष्यांचा कलकलाट सुरू होतो, गलबलाट सुरू होतो, प्राणी घाबरून जातात, सर्प बिळामधून बाहेर येतात, कळायला लागतं त्यांना. हे जसं प्राण्यांना कळतं माणसाला कळत नाही, कारण माणसाला त्याला
स्वतःचे त्याची ऐंद्रिय शक्ती खूप कमी झालेली आहे. डोळ्याची, कानाची, स्पर्शाची. जुन्या काळात पहा, लोकांना अंधारात सुद्धा दिसत होतं. अंधारात बॅटरीची गरज नव्हती, त्या अंधारात बघायचे. खेड्यातले पाड्यातले लोक पहा तुम्ही, अंधारात चालायचे. का हो? दिसतं म्हणायचे आम्हाला. आणि आपल्याला नाही दिसत. का? आपल्याला प्रकाश पाहायची सवय, त्यामुळे अंधारात पाहण्याची आपली दृष्टीच गेली. सूक्ष्मपणे ऐकायची दृष्टी गेली. तसं ऋषी महर्षींना मात्र ही दिव्य दृष्टी असते आणि त्या दिव्य दृष्टीने त्यांनी काय पाहिलं? युगधर्म व्यतिकर. युगधर्म बदललाय, लोकांचे व्यवहार बदललेत, लोकांचे मन बदललेत. लोकांचे मन ताबडतोब ओळखू येतात. कसे बदलले? ते म्हणतात प्राप्तम. आता काळ मोठा भयानक आलाय. हळूहळू येणारा काळ हा समाजाला गिळंकृत करणार आहे. भौतिकानांच भावानाम. अहो लोक, भौतिकानांच भावानाम शक्ती रासंच तत्कृतम. लोक फक्त भौतिकालाच महत्व देऊ लागले. लोक फक्त आपल्या स्वतःच्या भौतिक सुखाला, केवळ लौकिक सुखाला महत्व देऊ लागले. प्रापंचिक गोष्टीलाच महत्व देऊ लागले. आणि शक्तिरमहसा, शक्तिरास माणसाचा होऊ लागलाय. हळूहळू माणसाची शक्ती कमी होत चालली आहे. हे त्यांना अगदी सूक्ष्म दृष्टीने कळालं. आपल्या अंतर्यामी असणारी जी दृष्टी आहे त्यातून कळालं. भौतिकानांच्या भावानाम शक्तिरासंच तत्कृतम. लोक कसे झाले, लोक कसे होऊ लागले? अश्रद्धाना निस्सत्वान. लोक अश्रद्ध झाले. लोकांच्या मध्ये श्रद्धा राहिली नाही. त्यावेळेला खरं म्हणजे किती श्रद्धावान लोक होते, पण नुसत्या एका छोट्या गोष्टीवरून सुद्धा त्यांनी पुढची होणारी जगाची स्थिती ओळखली. अश्रद्धाना. लोक श्रद्धामय राहिले नाहीत. लोकांच्या मध्ये अंतःकरणात श्रद्धा राहिली नाही. अंतःकरणामध्ये भगवत प्रेम राहिलं नाही. निस्सत्व झाले. लोकांच्या मध्ये सत्व राहिलं नाही. सत्व म्हणजे जो आपल्या जीवनातला मूळ अंश आहे तो सत्वांश आहे. सत्व नाही तर बाकी कशालाच अर्थ नाही. फळं सुद्धा निस्सत्व झाले, धान्यही निस्सत्व झालं, दूधही निस्सत्व झालं, सायची ना दुधावर म्हणजे सत्व गेलं. मग आपल्या मानवातलं सत्व कोणतं आहे? मानवातलं सत्व हे शांती, हे सत्व आहे. सत्वगुण हे सत्व आहे. ते नष्ट झालं आणि लोक केवळ तमोगुणी आणि रजोगुणी झाले. रसितायुषाः. लोकांचं आयुष्य कमी होत चाललं. हे व्यासांना त्यावेळेला कळालं. व्यासांनी आपल्या सूक्ष्म दृष्टीने त्यावेळेला जाणलं की अरे लोकांचं आयुष्य कमी होत चाललंय, लोक निस्सत्व होत चाललेत. आणि दुर्मेधान. मेधा म्हणजे बुद्धी. दुर्बुद्धी झाले लोक. सद्बुद्धी राहिली नाही, चांगली बुद्धी राहिली नाही, विकृत बुद्धीचे झाले. सद्बुद्धी, चांगली बुद्धी ही माणसाला चांगल्या गोष्टीकडे नेते. आणि जेव्हा दुर्बुद्धी येते, का बरं यायला लागली दुर्बुद्धी? मनाला शंका येऊ लागली, मनामध्ये संशय निर्माण झाला की येणारा काळ हा भयानक आहे. लोक असं का बदलले? लोकांचा स्वभाव का बदलला? लोक परिवर्तित का झाले? लोकांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, प्रेम का राहिलं नाही? आणि दुर्मेधान, बुद्धी भ्रष्ट झाली लोकांची. अहो म्हणले एवढा चांगला असं कसं काय झालं? बुद्धी भ्रष्ट झाली. चांगला होता म्हणले, पण काय होता असं तू, काय झालं असं तू, काय होतास आणि काय झालास, काय अधःपतन झालं. थोडक्यात मानवी जीवनाचं अधःपतन हे दिव्य दृष्टीने व्यास महर्षींनी पाहिलं. आणि रसतायुषाः. माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय. लोक दुर्भग म्हणजे भाग्यहीन. लोकांना भाग्य राहिलं नाही लोकांचं. लोक दुर्भाग्यी. अर्थात लोकांच्या मध्ये, समाजामध्ये जे भाग्य कशाने येतं? अहो भाग्य त्यांनी येतं, भगवत कृपा असेल तर भाग्य येतं. भगवत कृपा असेल, भगवत कृपेने खूप गोष्टी होतात. भगवत कृपेने आपलं नावलौकिक सुद्धा भगवत कृपेशिवाय होत नाही. एक संस्कृत वचन असं आहे
की त्याने असं म्हटलंय की मत्स्यादपी मासे सुद्धा मत्स्यादपी कुर्वंती मत्स्यादयोपी कुर्वंती मासे सुद्धा पाणी वेगळं आणि दूध वेगळं करतात. माशामध्ये सुद्धा पाणी वेगळं करण्याची आणि दूध वेगळं करण्याची क्षमता किंवा कौशल्य असतं. मत्स्यादयोपी कुर्वंती पाणी आणि दूध हे वेगळं करण्याची जी हंसामध्ये क्षमता आहे ती या माशामध्ये सुद्धा असते. पण फक्त नावलौकिक कोणाचा झाला म्हणले? नावलौकिक झाला हंसाचा. त्याचं कारण काय? ते म्हणतात हे सगळं भगवत कृपेशिवाय होत नाही. भगवंताची कृपा असेल तरच हे होतं, अन्यथा होत नाही. तेव्हा दुर्भग, भग म्हणजे ऐश्वर्य. भगवान हा षड्गुणैश्वर्य संपन्न आहे. तो भगवान शब्द आपण जो वापरतो तो कशासाठी वापरतो? तर भगवान जो 6 गुणांनी युक्त आहे, ज्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी आत्मसात भगवंतांनी केलेल्या आहेत, त्या गोष्टीशिवाय भगवंतामध्ये ज्ञान आहे, नित्य ज्ञान आहे, नित्य वैराग्य आहे, नित्य श्री आहे, यश आहे, कीर्ती आहे, औदार्य आहे. हे सगळं नित्य ज्याच्यामध्ये बसतं त्याला भगवान म्हणतात. तो नित्य ऐश्वर्य, नित्य ज्ञान, नित्य वैराग्य यांनी संपूर्ण परिपूर्ण आहे. पण आपण मात्र आपल्याजवळ ही नित्यता नाही, पण तरी थोडंफार का होईना भाग्य आपल्याजवळ असतं. पण कलियुगामध्ये भाग्यही राहणार नाही. कलियुगामध्ये सगळे लोक कमनशिबी होतील, भाग्य राहणार नाही. हे त्यांना आधीच दिसलं की कलियुगातली लोकांची स्थिती काय आहे. दुर्भगांश्च जनान वीक्ष, वीक्ष म्हणजे पाहिलं. पुढे होणारे लोक कसे राहतील हे पाहिलं. अरे अरे अरे, एक तर आयुष्य कमी राहील, कमनशिबी राहतील, श्रद्धा राहणार नाही, दुर्बुद्धी होतील, सत्व राहणार नाही. हे सगळा काळाचा परिणाम आहे बरं का, काळाचा परिणाम आहे. काळामुळे काय होतं? काळ जर आपल्याला अनुकूल नसेल तर काय होतं? काळ अनुकूल नसेल तर अगदी पुढे भीष्माचार्याच्या संदर्भात येणारच आहे. भीष्माचार्यांनी म्हटलंय, जेव्हा पांडव भेटीला आले तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, अहो पांडवांनो, तुम्हाला किती दुःख सहन करावं लागलं. प्रत्यक्ष गोपाल कृष्ण तुमच्या सोबत होते, पण दुःख चुकलं नाही. का? काळ. भीष्माचार्यांनी सुद्धा काळ हा महत्वाचा मानला. ते म्हणे काळाचा परिणाम आहे हा, त्याला काय करावं? देव सुद्धा काही करू शकत नाहीत, कारण काळ हा देवानेच उत्पन्न केलेला आहे. त्यामुळं भगवंताला काळ हा थांबवता येत नाही. माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की एखादा ग्रहस्थ हा प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला, विधाता जरी आला, तरी सुद्धा तो मृत झालेल्या माणसाला उठवू शकत नाही. का? एकदा तो मृत झाला म्हणजे तो काळाने त्याला गिळंकृत केलं. म्हणून ब्रह्मदेव जरी स्वतः आला तरी सुद्धा तो एखाद्या मृत माणसाला उठवू शकत नाही. कृष्णाने अर्जुनाला सांगताना माऊलींनी हे शब्द वापरले की हे अर्जुना, मग काळ हा प्रत्येकावर आपलं स्वतःचं प्रभुत्व दाखवतो. मग येणारा काळ हा भयानक आहे. दुर्भगांश्च जनान्वीक्ष मुनिर दिव्येन चक्षुषा, अत्यंत दिव्य दृष्टीने त्यांनी पाहिलं आणि मग आता काय करावं म्हणून विचार केला. मग 4 वर्ण प्रामुख्याने त्यांनी केले. 4 वर्णामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र ही विभागणी केली. गुणकर्म विभागशः, गुणकर्माच्या दृष्टीने ही विभागणी केली. वर्णाश्रमाणाम यद्यौथी, यद्यत वर्णाश्रम आणि वर्णाश्रमाप्रमाणे प्रत्येकाचं उपासना ठरवली. ममोघदृक्, अमोघ दृष्टीने, की उद्या लोकांना एवढं सगळं जमणार नाही, म्हणून प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या शक्तीनुसार ही वर्णाश्रम विभाग केला. वर्णाश्रमाणाम यद्यौत
हितममोघ दृक सर्व वर्णाश्रमाणाम यद दध्यो हितममोघ दृक आणि चातुर्होत्रम कर्म शुद्धम प्रजानाम वीक्ष वैदिकम. मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली. व्यास महर्षी म्हणतात सकाळची वेळ आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि स्वतः एका शांत असणाऱ्या आसनावर बसले, पवित्र आसनावर बसले, एकाकी आसनावर बसले आणि विचार करू लागले की येणाऱ्या काळासाठी आपण काहीतरी करून ठेवावं, काहीतरी उपाय करून ठेवावा. काय उपाय करून ठेवावा म्हणून त्याने आधी वर्णाश्रम केले. चातुर्होत्र प्रत्येकाने काय काय कर्म करावेत, धर्म करावेत हे ठरवलं. कर्मशुद्धम कर्म लोकांनी कोणतं करावं, प्रजानाम समाजासाठी कोणतं आवश्यक आहे, वैदिक कर्म कोणते, तांत्रिक कर्म कोणते. त्याचप्रमाणे वैदिक आणि तांत्रिक हे दोन भाग आहेत. त्यापैकी वैदिक कर्म, तांत्रिक कर्म या दोन्हीचाही विचार त्यांनी केला. पौराणिक अशा स्वरूपाचे देखील काही कर्म निर्माण केले आणि वेदमेकम चतुर्विधम. व्यास महर्षी म्हणतात हो मी सगळं केलं, पण मला आता दुःख का वाटते, माझ्या मनामध्ये अस्वस्थता का वाटते, माझ्या मनात असं जाणवतंय की येणाऱ्या काळासाठी मी काहीच केलं नाही. बरं एवढं मी केलं म्हणजे ही एक जाणीव आहे, मी एवढं केलं आणि तरी सुद्धा मला वाटतं की मी काहीच केलं नाही, काहीतरी कमी माझ्यामध्ये आहे, काहीतरी कमी पण आहे. वेदमेकं चतुर्विधम एकच वेद होता पूर्वी, त्याचे 4 भाग केले. काही संहिता, काही मंत्र त्यांनी गायनानुकूल मंत्र त्यातून निवडले, त्यातून सामवेद तयार केला. यज्ञानुकूल मंत्र निवडले, त्यातून यजुर्वेद निर्माण केला. मंत्र म्हणून ऋग्वेद निर्माण केला आणि त्या बरोबरच काही जारण मारण उच्चाटनादी मंत्र होते, त्याचा अथर्वण वेद किंवा अथर्ववेद ज्यामध्ये आयुर्वेद सुद्धा आहे तो अथर्ववेद निर्माण केला. ऋग्वेदो सामाथर्वाख्या वेदाश्चत्वार उद्धृता. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे त्याला नावं दिले. मग एवढं करून मी थांबलो नाही, माझ्या शिष्यांना मी ते शिकवले. प्रत्येक शिष्याला एक एक वेदाचा अधिकार दिला. कोणाकोणाला दिला ते म्हणतात, यावेळेला ऋग्वेद पहिलाला दिला, सामवेद हा जैमिनीला दिला, वैशंपायनाला हा यजुर्वेद दिला आणि अथर्वांगिरस अथर्ववेद हा सुमंतूला दिला. त्यातून वेद निर्माण नुसते केले नाहीत, शिष्यही निर्माण केले. अजून काय करायचं, 4 शिष्य प्रमुख निर्माण केले. पहिलाचार्य म्हणतात त्याला किंवा पैल म्हणतात, वैशंपायन, तसंच सुमंतू आणि जैमिनी असे 4 शिष्य निर्माण केले. त्या शिष्यांनी त्यांचे शिष्य निर्माण केले. मग शिष्य प्रशिष्य निर्माण झाले. त्यातून फार तुम्हाला सगळं पाठ करता येत नाही ना, तू फक्त ऋग्वेदच पाठ कर, तू फक्त यजुर्वेदच कर, तू सामवेदच कर. याप्रमाणे त्यांच्या शिष्याच्या शाखा निर्माण झाल्या. आणि एवढं सगळं केलेलं असताना अजून काय करायला पाहिजे. बरं, इतिहास निर्माण केला, पुराण निर्माण केले, 17 पुराण निर्माण केले, इतिहास निर्माण केला, धर्मशास्त्र निर्माण केलं, त्याचप्रमाणे ब्रह्मसूत्र निर्माण केलं. इतिहास आणि पुराणाचा अधिकार हा प्रत्यक्ष माझ्या शिष्याला मी दिला. रोमहर्षण हे माझे शिष्य, त्यांना हा इतिहास आणि पुराणांचा अधिकार दिला. इतिहास पुराणानां पिता मे रोमहर्षणः य एतदृशयो वेदम स्वं स्वं स्वस्यन्ननेकधा. आणि प्रत्येक शिष्याला, प्रत्येक गुरुनी आपापल्या शिष्याला, त्यांनी त्याच्या शिष्याला शिकवलं. आणि अशी अनेक शिष्यांची एक मांदियाळी, संपूर्ण शिष्यांची एक परंपरा निर्माण झाली. शिष्य प्रशिष्य तत्शिष्य. नुसता एकटा शिष्य निर्माण करून थांबलो नाही, त्या शिष्याला पुन्हा गुरुत्व प्राप्त करून दिलं. तो गुरु झाला. तो त्यांनी दुसऱ्या शिष्याला शिकवलं, त्यांनी त्याच्याही अनेक शिष्यांना शिकवलं. अशा शिष्य प्रशिष्य सत्शिष्य असे अनेक शिष्य निर्माण झाले. त्यातून वेदांच्या शाखा निर्माण झाल्या. वेदांच्या शाखा आहेत वेगवेगळ्या. नुसतं ऋग्वेद म्हणलं तर ऋग्वेदच नाहीये. मग कोणती शाखा आहे, शाखल शाखा द्यावी आपण, शाखल शाखेचे.
बाष्कल शाखा आणि शाकल शाखा या निर्माण झाल्या वेदाच्या, ऋग्वेदाच्या. याप्रमाणे अशा अनेक शाखा निर्माण झाल्या. प्रत्येक वेदाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. जसे झाड आणि झाडाच्या फांद्या असाव्यात त्याप्रमाणे या वेदाच्या शाखा निर्माण झाल्या. त्या शाखेचे देखील निर्माण करणारे त्याचे प्रवर्तक लोक झाले. मग एवढं केलं तरी मला असं वाटतं की मी अजून कमीच आहे. असंपन्न वा भाती. मला असं वाटतं की मी परिपूर्ण नाही. तद एव वेदा दुर्मेधार यथे पुरुषैर यथा एवं चकार भगवान व्यास कृपणवत्सला. कृपणवत्सला. व्यास हे अत्यंत सामान्य माणसाबद्दल वत्सल भाव त्यांच्या अंतःकरणात होता. करुणा त्यांच्या अंतःकरणात होती. प्रेम त्यांच्या अंतःकरणात होतं. ते विचार करू लागले एवढं सगळं केलं. बरं तुम्ही म्हणाल हे सगळं कोणासाठी केलं? शूद्रांसाठी काही केलं का? स्त्रियांसाठी काही केलं का? केलं नाही तर कसं? स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरा. माऊलींनी म्हटलंय ना की वेद संपन्न होय ठाई परी कृपणू आन नाही. वेद संपन्न आहे पण त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. का? फक्त 3 वर्णाच्याच कानाला तो लागला. म्हणजे अधिकार फक्त 3 वर्णांनाच आहे. शूद्रांना त्याचा अधिकार नाही. ते म्हणतात मी शूद्रांसाठी सुद्धा काम केलं. व्यास महर्षी पहिले की ज्यांनी स्त्रिया आणि शूद्र यांच्यासाठी साहित्य निर्माण केलं, काव्य निर्माण केलं, पुराण निर्माण केले. स्त्री शूद्र द्विजबंधू नाम. द्विजबंधू म्हणजे ब्राह्मण कुलात जन्माला आलेला परंतु भ्रष्ट आचार विचार असलेला त्याला द्विजबंधू म्हणतात. ब्राह्मणाचा भाऊ नाही. द्विजबंधू म्हणजे ब्राह्मण कुलात जन्माला आला पण म्लेंछ झाला, कुळाच्या बाहेर गेला, लोकांनी त्याला बहिष्कृत केलं, त्याला द्विजबंधू म्हणतात. त्यांना सुद्धा त्यांच्या कानावर योग्य अशा प्रकारचं भगवंताचं नाम प्राप्त व्हावं, त्यांच्या कानावर पडावं म्हणून त्रयीन श्रुतिगोचरा. वेद त्यांना श्रुतिगोचर नाही. वेद त्यांना ऐकण्याचं अधिकार नाही. स्त्रियांना, शूद्रांना आणि द्विजबंधूंना वेदाचा अधिकार नाही. फक्त 3 वर्णांनाच आहे. मग त्यांना देखील अधिकार प्राप्त व्हावा म्हणून पहिले लोकशाहीवादी व्यास आहे. लोकशाही पहिल्यांदा व्यास महर्षींनी आणली. ते म्हणतात त्यांच्यासाठी मी कर्मश्रेयसी मूढानाम श्रेय एवं भवेदिह. जे मूढ आहेत, मूढमती आहेत, त्याचप्रमाणे अज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मी पुराण आणि वेदांचा जो अर्थ आहे तो मी इतिहासामध्ये भारत नावाने निर्माण केला. भारत कोणासाठी निर्माण केलं? स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरा कर्मश्रेयसी मूढानाम श्रेय एवं भवेद्यः इति भारतमाख्यानम कृपया मुनिना कृतम. कृपया अत्यंत करुण अंतःकरणाने, अत्यंत कृपार्द्र होऊन, करुणार्द्र होऊन, अंतःकरण दयार्द्र होऊन मी भारत तयार केलं. भारत म्हणजे 17वा ग्रंथ भारत आहे, महाभारत. मग महाभारतामध्ये सगळं सांगितलं. नीतिशास्त्र सांगितलं, धर्मशास्त्र सांगितलं, पितृधर्म सांगितला, पुत्रधर्म सांगितला, राजधर्म सांगितला, सेवक धर्म सांगितला. काय सांगितलं नाही? अहो प्रत्येक गोष्ट, धर्म, कर्म, व्यवहार, नीती, मग ती कूटनीती सुद्धा, चाणक्यची नीती सुद्धा सांगितली, विदुर नीती सांगितली, शुक्रनीती सांगितली. सगळ्या प्रकारे कोणत्या वेळेला कसं वागावं हे सगळं सांगितलं. इति भारतमाख्यानम कृपया मुनिना कृतम. मग ते म्हणतात एवढं सगळं मी केलं, शेवटी भारत केलं आणि भारतामध्ये मी सगळं काही सांगितलं. तरी सुद्धा मला असं वाटतं की मी अजून कमी पडलो, मी अजून काही केलं नाही. किंच स्त्री शूद्रेती द्विजबंधव श्रेवर्णिक श्वे दमादस्तेषाम कर्मरूपे श्रेयस श्रेया. या ठिकाणी टीकाकार म्हणतात की वेगवेगळ्यांच्या साधने एवं भवेदेनैव प्रकारेण भवतु इति. प्रत्येकाचे वेगवेगळे साधन मी सांगितले आणि अतएव तेषाम कृपया भारताख्यानम मुनिना कृतम. भारत आख्यान या ठिकाणी मी केलं. ज्या भारताख्यानामध्ये कथेच्या माध्यमातून त्यांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला.
एवं प्रवृत्तस्य सदा, हा मुद्दा आहे. एवं प्रवृत्तस्य सदा, मी प्रवृत्ती धर्म सांगितला, सगळा प्रवृत्ती धर्म सांगितला. एवं प्रवृत्तस्य सदा भूतानाम श्रेय सिद्विजा, त्यांना जे सांसारिक सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी जे जे पाहिजे ते सांगितलं, तरी सुद्धा मला असं का वाटतं की मी कुठेतरी कमी आहे. ते म्हणतात सर्वात्म नेका पियना तुष्यत हृदयं ततः, तर सुद्धा माझं अंतःकरण अजून संतोष पावलं नाही. माझ्या अंतःकरणामध्ये आजही मी काही केलं नाही अशी भावना आहे. संतुष्टता अंतःकरणात आली नाही. का बरं? माझं अंतःकरण शांत का नाही? वातावरण शांत आहे, सकाळची वेळ आहे, पक्षी पूजन करतायत, धर्मकर्म सगळं झालंय, मन शांत असायला पाहिजे, पण मन अशांत का? याचं उत्तर काही लागेना. मन चंचल का झालं? मी काही केलं नाही असं असंपन्नत्व का वाटतंय? नाती प्रसिद्ध हृदया सरस्वत्यास्तते शुचौ. बरं, मी घाणीत बसलोय असंही नाही, घाण वातावरणात बसलोय असंही नाही. शुचौ, अत्यंत शुद्ध पवित्र सरस्वती नदीच्या तटाकावर बसलोय मी. स्नान पूजा कर्म धर्म करून बसलोय, तरी सुद्धा नाती प्रसिद्ध हृदय, प्रसिद्ध हृदया, हृदय प्रसिद्ध नाही, प्रसन्न नाही, प्रसाद अंतःकरणात प्राप्त झाला असं वाटत नाही. मग याचा वितर्क सुरू केला. तर्क का? स्वतःच विचार करू लागले, आपल्याच बुद्धीने आपण विचार करू लागले. वितर्कयन, विविक्त शांत मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला आणि विविक्तस्थ इदम प्रोवाच धर्मवित, अंतःकरण मन शांत करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा विचार केला. अरे बरं, तुम्ही असं म्हणाल हे सगळं लोकांसाठी केलं, तुम्ही स्वतः काही केलं का? तुम्ही लोकाला सांगे ब्रह्मज्ञान आपण आतून कोरडे पाषाण असे आहेत का? नाही. धृतोव्रते नाही मया छंदांशी गुरुभोग नाही. मी स्वतः छंद, त्याचप्रमाणे गुरुच्या सगळ्या आज्ञा परिपालित केलेल्या आहेत, वेद आत्मसात केलेले आहेत, दररोज अग्नीची उपासना चालू आहे, अग्निहोत्र चालू आहे, सगळे व्रत नियम अनुष्ठान सगळं करतोय. मी तर सगळं करतोय, असं नाही की मी अपवित्र असून लोकाला काही गोष्टी सांगतोय. मी स्वतः शुद्धाचरणी आहे. धृतव्रते नाही मया छंदांशी गुरुभोग नाही मानिता निर्व्यलिकेन गृहीतमच्या अनुशासनम. सगळ्या प्रकारचे अनुशासन, अनुशासन म्हणजे सगळ्या प्रकारच्या नियम, धर्माचे नियम. अनुशासन आपल्याकडे आणीबाणी लावली 77ला, त्यावेळेला सगळ्या लोकांना जे देशप्रेमी आहेत त्यांना इंदिरा गांधींनी सगळ्या कारागृहात टाकून दिलं. पण इंदिरा गांधीचे समर्थक विनोबा भावे होते. विनोबा भावेंनी सांगितलं हे अनुशासन पर्व आहे. अनुशासन पर्व, स्वतःवर स्वतः नियंत्रण ठेवा. आता ते विनोबा भावे शेवटी, आणि त्यांनी त्याला एक गोंडस नाव दिलं. ते अनुशासन पर्व नव्हतं अर्थात, पण अनुशासन, अनुशासन म्हणजे स्वतःच केलेलं शासन. दुसऱ्यांनी कोणीही तुमच्यावर कोणतेही शासन न करता, अधिकार न गाजवता, कोणत्याही प्रकारचा बंधन न आणता आपणच आपल्यावर लादलेलं बंधन, त्याला म्हणतात अनुशासन. तेव्हा ते म्हणतात मानिता निर्विलिकेन गृहीतमच्या अनुशासनम. मी एवढं माझ्यावरच स्वतः बंधन घातलं. मला कोणी म्हणणार नाही, मी स्वैर बागलं तर कोणी म्हणणार नाही की व्यास महर्षी तुम्ही स्वैर बागू लागले. पण मला स्वतःला बंधन आहे. मला स्वतःला अगदी माझी दृष्टी, माझी कान, माझे देह, माझं मन हे सगळं मी नियंत्रित केलंय. आणि मग असं असताना मी सगळं स्वतःवरती नियंत्रित बंधन घालून माझे इंद्रिय ताब्यात ठेवलेले असताना, आपल्या मन सुद्धा ताब्यात, इंद्रिय ताब्यात, दृष्टीपूतम, माझी दृष्टी पवित्र आहे. दृष्टीपूतम म्हणजे दृष्टीने पवित्रच पाहावं, असं मी दृष्टीने पवित्रच पाहतो, कानाने पवित्रच ऐकतो. मग दृष्टी, कान, डोळे, त्याचप्रमाणे हात, पाय हे सगळं माझं पवित्र असताना माझं मनही पवित्र असायला पाहिजे. आणि मग मन पवित्र असेल तर मी शांत बसायला पाहिजे. माझं मन शांत का नाही? भारतव्यपदेशेन ह्यामनाय अर्थदर्शिता. आमनाय
आमनाय पंथ, पूर्वामनाय हा एक पंथ आहे, कर्ममार्ग. आमनाय म्हणजे कर्ममार्ग. मी कर्ममार्ग सांगितला. आता हे हळूहळू त्यांना कळायला लागलंय, पण अजून उलगडा होईना, कारण शेवटी गुरु आल्याशिवाय उलगडा होत नाही. पहिला शब्द त्यांनी प्रवृत्त शब्द वापरला, मी प्रवृत्ती धर्म सांगितला. नंतर म्हटलं की मी आमनाय सांगितला, पूर्व मार्ग म्हणजे कर्ममार्ग. भारत व्यपदेशानं, भारत म्हणजे श्रीमद भारत लिहून, अर्थात हे भागवत लिहिण्याच्या आधीचा ग्रंथ, जो जय नावाचा इतिहास आपण ज्याला म्हणतो, महाभारत लिहून मी काय सांगितलं, आमनायार्थश्च दर्शितः, आमनाय कर्ममार्ग सांगितला. लोकांनी कर्म कसं करावं, कोणत्या माणसाने कोणतं कर्म करावं हे सांगितलं. ह्याचं दर्शन मी घडवलं. आणि स्त्री शूद्रांना धर्ममार्ग सांगितला. अथापि बतमयी तैहो ह्यात्मा चैवात्मना विभू असंपन्नैवा भाती ब्रह्मवर्चस्व सत्तमः. तरी सुद्धा मी स्वतःला, मला असं वाटतं की मी कमी आहे, असंपन्न, असंपन्न, अपूर्ण आहे. मी परिपूर्ण नाही, मी अपूर्ण आहे. असं मला का वाटावं की मी अजून परिपूर्ण झालो नाही. मी अजून समाजासाठी, स्वतःसाठी सगळं केलंय. त्यांना स्वतःसाठी काहीच करायची गरज नव्हती. ऊर्ध्व बाहुर विरोम्येष न च कश्चित् शृणोति मे. व्यास महर्षी म्हणतात की हात वर करून मी सांगतो, अहो माझा ऐका. ऊर्ध्व बाहुर विरोम्येष न च कश्चित् शृणोति मे, माझं कोणी ऐकत नाही. व्यास महर्षी सुद्धा म्हणलेले, माझं कोणी ऐकत नाही. तेव्हा एखादा म्हातारा म्हणतो ना, मी एवढं सांगतो माझं कोणीच ऐकत नाही. ते म्हणतात, अहो आपण म्हणतो आजोबा आता काळ बदललाय, तुम्ही बसा, तुमचा काळ राहिला नाही. काळ बदललाय, आता तुमचा काळ राहिला नाही. तुम्ही ज्या काळात जगले तो वेगळा, आताचा वेगळा. म्हणून नच कृष्ण शृणोति मे, मला कुणी ऐकत नाही, माझं कुणी सांगितलेलंही ऐकत नाही. ते म्हणतात, अहो धर्माने माणसाला सगळा जर सुख प्राप्त होणार असेल तर मग माणसं धर्म का आचरण करत नाहीत हे मला कळत नाही. आणि म्हणून धर्मा अर्थाश्च कामश्च, धर्माने अर्थ आणि काम जर प्राप्त होत असेल तर का किम न सेव्यते, माणूस धर्म का सेवन करत नाही, असा प्रश्न त्यांना पडला. आणि ते म्हणतात असंपन्न वा भाती, मी कुठेतरी कमी आहे. संपन्नत्व, परिपूर्णत्व माझ्या अंतःकरणाला लाभत नाही. ब्रह्मवर्चस्व सत्तमः किंवा भागवता धर्मा न प्रायण निरूपिता प्रिया परमहंसानाम एतद प्रिया. का असं तर नसेल, मी भागवत धर्म सांगितला नाही म्हणून तर असं नसेल. आले बरोबर आपल्या विचाराने त्या ठिकाणी आले, पोहोचले, पण अजून संशय मनात आहे. संशयाचा निराश झाला नाही, आलंय मनात बरोबर, पण अजून हो किंवा नाही याचं उत्तर मिळत नाही. म्हणून ते म्हणतात प्रिया परमहंसानाम एतद प्रिया, जे भगवंताला प्रिय ते मी सांगितलं नाही का. तसैवं खिलमात्मानं मन्यमान खिलत्यतः. म्हणून खिल म्हणजे मला सगळं, हे सगळं, खिल शब्दाचा अर्थ व्यर्थ, मला हे सगळं व्यर्थ वाटतंय. मी जे सगळं केलं पाण्यात गेलं, सगळ्या पालथ्या घड्यावर पाणी झालं, सगळं खिलं. महात्मानं हे सगळं खिलं झालं. हे सगळं जेवढं सांगितलं तेवढं व्यर्थ गेलं असं वाटायला लागलंय. तर सेवम खिल महात्मानं म्हणजे मानसचे खिद्यतः, म्हणून खेद निर्माण झाला मनात, खेद त्यामुळे निर्माण झालाय. आणि कृष्णस्या नारदोभ्यागादाश्रमं प्रागुदाहृतम. आणि एवढा विचार करता क्षणीच संशय अजून मनात होताच. या संशयातून अजून बाहेर पडले नाही, भ्रम निर्माण झाला, हे का ते का हे, आणि मग हे सगळं व्यर्थ आहे इथपर्यंत त्यांचं मन आलं. एवढ्यात भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. या व्यास महर्षीच्या सम्याप्त आश्रमामध्ये प्रत्यक्ष नारदाचं आगमन झालं. आणि नारदाचं आगमन झाल्याबरोबर, पाहिल्याबरोबर आनंद वाटला, नमस्कार केला. या 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 नारदा बसा. त्यांना अर्घ्य पाद्य विष्ठराने पूजा केली, प्रत्युत्थान दिलं आणि पूजायामास विधिवत पूजा केली. यावेळेला नारद आता काय बोलतील,
व्यास महर्षी त्यांना काय प्रश्न विचारतील तो सगळा भाग पुढच्या या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. इथे श्री भागवते महापुराणे प्रथमस्कंदे चतुर्थोध्याय. हा चतुर्थ अध्याय या ठिकाणी संपला. आता सूत शौनकादिकाला जे सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.